जय शिवराय मित्रांनो अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे मित्रांनो। शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो। कोणत्या जिल्ह्यातील माहिती आहे, कोणत्या जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होत आहेत, तर दुसऱ्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत, त्या संदर्भात सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो। त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल बटन ऑन करा। मी गणेश ठाकरे, स्वागत आपलं कृषी मराठी या यूट्यूब चॅनलवर। चॅनल नवीन आहे, नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा, असेच अपडेट आपल्याला पाहायला मिळतील। तर मित्रांनो, एकंदरीत शेतकऱ्यांचं शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। 2023 ला गारपीट असेल, अवकाळी पावसाने शेती पिकाचं नुकसान झाल्या कारणाने शेतकऱ्यांचं उत्पन्न हे घटल्या कारणाने 50% पेक्षा आणेवारी कमी आली होती। 50% पेक्षा उत्पन्नात ही घट पाहायला मिळाली। त्या कारणाने राज्य सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई मंजूर करून देण्यात आली होती। त्यानंतर अकोला जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलं होतं। कृषी विभागाच्या माध्यमातून, तलाठी यांच्या माध्यमातून आवाहन करण्यात आलं होतं की शेतकऱ्यांनी लवकरात लवकर केवायसी कराव्या। त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलं होतं आणि बुलढाणा आणि अकोला जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होण्याकरता मित्रांनो सुरुवात झालेली आहे। तर या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केवायसी केल्या होत्या आणि या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झाली। आता मित्रांनो, नांदेड जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं मोठ्या नुकसान झालं होतं। उंबरठा उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट पाहायला मिळाली। कृषी विभागाच्या माध्यमातून त्याचे पंचनामे करण्यात आले आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम ही मंजूर करून देण्यात आली होती। यामध्ये पहिले सुरुवातीला 6 लाख एवढे शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र करण्यात आलेले आहेत आणि जवळपास 420 कोटीची तरतूद यासाठी करण्यात आली होती। तर पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना 3.5 लाख एवढे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम पहिल्या टप्प्यात ही मिळणार आहे। त्यासाठी 250 कोटीची पहिल्या टप्प्यात रक्कम ही वाटप करण्यात येणार आहे। तशा प्रकारे आता ह्या याद्या अपलोड होण्याचं काम सुरू झालेले आहे। तलाठी यांच्या माध्यमातून तशा प्रकारे या याद्या पोर्टलवरती अपलोड करण्यात आलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांना आता लवकरच विशिष्ट आयडी मिळणार आहे। विशिष्ट आयडी मिळाल्यानंतर आपल्याला शेतकऱ्यांना केवायसी करायचे आहेत आणि केवायसी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर लगेच पैसे जमा होतील, अशा प्रकारची माहिती समोर येते आहे मित्रांनो। नक्कीच चॅनलवर जर नवीन असाल, इतर जिल्ह्याचे सुद्धा आपल्याला अपडेट घ्यायचे आहेत, नक्कीच चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल बटन ऑन करा। जय शिवराय मित्रांनो।